4 दिवसानंतर डॉक्टर अविनाश माझ्या वॉर्डमध्ये आले, फिरायला आले ते. सो आय कॅन रीड फेस ऑल्सो. आय कॅन डू फेस रिडिंग ऑल्सो. ओके. माझं नाव लहू बंगाराम पांचाळ. पण जैनपेठी एरियामध्ये राहतो, रायगड. पायावर प्रेशर पडून पाय टील झालं आणि खूप म्हणजे ह्या साईडला खूप दुखायला लागलं, कमरे साईडला वगैरे. मी उठू शकत नव्हतो बरोबर. त्यानंतर मी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो. फायनली एका डॉक्टरांची चर्चा झाली की त्यांनी सांगितलं ह्या पायाला एवढा खर्च येईल. तर मी त्यांना सांगितलं तुमचे आणखी कोण डॉक्टर त्यांना सांगा. त्यांना समोर घेऊन त्यांना सांगितलं किंवा काय तुम्ही जर ऑपरेशन केलं तर मी चालू शकेल का. पण त्यांनी श्युरिटी दिली नाही. त्यानुसार मी आता तुम्ही श्युरिटी देऊ शकत नसत बट यूज ऑफ डुईंग दिस ऑपरेशन. त्याच्यानंतर मी 25 वर्ष असं राहिलो. 5 दिवसानंतर डॉक्टर अविनाश माझ्या वॉर्डमध्ये आले, फिरायला आले ते. सो आय कॅन रीड फेस ऑल्सो. आय कॅन डू फेस रिडिंग ऑल्सो. ओके. तुमच्या अजून मला कळले की यू आर द बेस्ट. ओके. यू आर हॅव्हिंग ऑल्सो अन आर्ट ऑफ दिस ऑपरेशन. ओके. मग माझी भीती संपूर्ण गेली आणि मी तयार झालो. ओके. त्या 5 दिवसात मला काय झालं, पण जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा मी अतिशय बिंदास बोलत होतो ऑपरेशन थिएटरमध्ये. यू वर देअर, युअर असिस्टंट ऑल्सो देअर. तेव्हाच ते मला बोलले की तुमच्यासारखे पेशंट मला हवेत, दोज हू कॅन टॉक फ्रीली. मी झालो की मी ऑपरेशन करू शकतो. माझी जी काही भीती होती ती गेली. पेन संपूर्ण गेलं. संपूर्ण कमरेत वगैरे जो पेन होता ना तो संपूर्ण गेलाय. पायाचा हा बेंडनेस पण होता तो पण गेला. पाय शॉर्ट होता ना त्याच्यामुळे त्यांना हिप मध्ये पण पेन व्हायचं. एकाने काय सांगितलं डॉक्टरने की तुमचा पाय हा शॉर्ट आहे, तर तुम्हाला खाली चप्पल तशी ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागेल. दोन्ही पायांची लेंथ एकदम बरोबर झाली. हो. तेव्हाच आम्ही ऍडमिट झालो. ते पटापट झालं आणि ते लाईफ टाइमचं त्यांचं एक हे होतं. आज आम्ही बरेच डॉक्टरांनी भेटलो ना, त्यांनी सांगितलं समज करावं लागेल तुम्हाला एवढं करते. तर मी त्यांना काय झालं, आयुष्य द्या कॅन वॉक अप दिस.